इच्छापूर्ती गणेशाच्या साक्षीने मशाल पेटली. प्रभाग 15 मध्ये ठाकरे गटाची दमदार प्रचार रॅली. प्रभाग 15 मध्ये ठाकरे सेनेची ताकद रस्त्यावर. मशाल निशाणी घेऊन उमेदवारांचा थेट जनसंवाद. रविवार सुट्टीचा पुरेपूर वापर. प्रभाग 15 मध्ये ठाकरे गटाचा झंझावाती प्रचार. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रचार रॅलीला अरुणकुमार वैद्यनगर येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरात आरती आणि दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली. माजी आमदार वसंत गीते यांच्या हस्ते आरती करून ठाकरे गटाच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. या प्रभागातून शिवसेना ठाकरे गटाकडून अ गटाकडून प्रथमेश गीते, ब गटातून सीमा विशाल पवार आणि क गटातून गुलजार कोकणी हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मशाल निशाणी घेऊन या तिन्ही उमेदवारांनी थेट जनतेशी संपर्क साधत प्रचार केला. आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या प्रचार रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला. ही रॅली प्रभाग 15तील द्वारका, गाठे गल्ली, नागजी रोड, बाभानगर यासह संपूर्ण परिसरात काढण्यात आली. ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. या प्रचार रॅलीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत ठाकरे गटाच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. दरम्यान प्रचारादरम्यान माजी आमदार वसंत गीते यांनी मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांवर जोरदार टीका करत विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले. 15च्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही 4 वर्ष उशिरा होते. गेली 45 वर्ष या राजकारणामध्ये मी आदरणीय गणपतराव काठे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण शहरामध्ये काम केलेलं आहे. 92 पासून आपण या प्रभागामध्ये निवडून येतोय. पवार काकांनी आता उल्लेख केला की काल बाई आल्या, म्हणजे बडे भाभी आल्या आणि त्यांनी इथं मार्गदर्शन केलं. शेवटी ही निवडणूक टीका टिप्पणी करणारी नाहीये. खासदारांची निवडणूक वेगळी आहे, लोकसभेची. विधानसभेची निवडणूक वेगळी आहे. बाई थोडक्याच वाचल्या आपल्या हातून विधानसभेला. आणि बाईंना या शहराची किती माहिती आहे मला माहित नाही. ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं, ज्यांना गुरु म्हणून मी त्या ठिकाणी नानाचं मार्गदर्शन मिळालं, ह्या वैद्यनगरमध्ये जडणी घडीमध्ये आम्ही सगळे पक्ष भेद विसरून या ठिकाणी काम करीत होतो. नाना भारतीय जनता पक्षात होते, मी शिवसेनेमध्ये होतो. आणि असं असताना काल परवा त्या इथं आल्या आणि काहीतरी आरोप केले. आपल्याला या शहरात राहायचंय, या शहराचा विकास करायचा आहे, आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे. मागच्या वेळेस पण 3चा प्रभाग आहे, आता पण 3च नगरसेवक आणि वेगवेगळ्या समाजाची माणसं आपण बरोबर घेऊन चालले. देव, देश आणि धर्म त्या गोष्टी या बाईने आम्हाला शिकवू नये, कारण आम्ही त्यातून लहानचे मोठे झालेलो आहोत. बाईने एकदा मंदिराचा विषय काढला. बाईना मुंबई नाक्यापासून तर इथपर्यंत किती मंदिरं झाले हेच माहित नाही. बाई फक्त या इकडं काय झालं, तिकडं काय झालं, तिकडं काय झालं, भाषणामध्ये 1 नंबर पटायत बाई. पण बाईला मला असं विचारायचं आहे, बाई गेली 15 वर्ष तुम्ही आमदार आहात. या शहरातील एमडी प्रकरण कोणी आणलं, ज्याच्यामुळं आमचे मुलं बाळ, कॉलेजची मुलं व्यसनधीन झाले. पाहिजे नाही ते गोष्टी करायला लागले.
संपूर्ण उडता नाशिक जर कोणी केला असेल तर बाई लोकांनी तुम्हाला विचारलेलं आहे, मला नाही विचारलं. चरस, गांजा, एमडी, छोटी बाबी आणि बडी बाबी या संपूर्ण नाशिककरांना माहितीये, पोलिसांना माहितीये. मला जास्ती बोलायला लावू नका. तुम्हाला जर मंदिरच मोजायचे असतील तर मुंबई नाक्यापासून सुरुवात करा तर राम मंदिरापर्यंत सुरू जाऊन नका. या ठिकाणी मारुतीची मंदिरं बांधली, शनी मंदिर बांधलं, इस्कॉन मंदिर आपलं ही देण पुण्यानंतर आपल्याकडे आहे. श्रीकृष्णाची शपथ घेऊन सांगतो बाई, तुम्ही अजून नीट ओळखलं नाही आम्हाला. या मंदिरामध्ये या ट्रस्टीला जाऊन विचारा, तिथं ओपन स्पेस पाहिजे. नाना आणि आम्ही ठराव करून दिला, ओपन स्पेस दिला, मंदिर बांधलं गेलं. श्रीराम मंदिर आहे, ते मंदिर बांधताना आमचा खारीचा वाटा आहे. हे मंदिर बांधताना आमचा खारीचा वाटा आहे. मंदिर कोणाच्या मालकीचं नसतं. आम्ही महापालिकेतून निधीतून मंदिरं नाही बांधली, आम्ही आमदार निधीतून मंदिरं नाही बांधली. आमच्या स्वतःच काहीतरी त्या ठिकाणी टाकलं आहे, म्हणून हा आम्हाला आशीर्वाद आहे. पण तुम्ही या सगळ्या गोष्टी करू नका, समाजामध्ये दरी निर्माण करू नका. आपल्याला विकास करायचा आहे. तुम्ही कोयता गँग आहे ना, त्याच्याकडे लक्ष द्या. जे एमडी विकतात ना, त्यांचा जामीन करू नका, त्यांच्याकडे लक्ष द्या. त्या शहरातली वाहतूक, जो बोजवारा या वाहतुकीचा झाला ना, त्याच्याकडे लक्ष द्या. त्या शहरातील रस्त्याचं जे चाळण झाली ना खड्ड्याची, त्याच्याकडे लक्ष द्या, कारण सत्ता तुमच्याकडे. कालपर्यंत बाईचे सगळे पदाधिकारी, तुमचे तिन्ही सीट आम्ही बिनविरोध निवडून देतो, तुम्ही भारतीय जनता पक्षात घ्या. पण आम्हाला बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे, आदरणीय गणपतराव काठेंची शिकवण आहे. आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो. तुम्हाला जाब विचारण्यासाठी आम्ही विरोधी पक्षात असतो, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला जाब विचारणारे फक्त आम्हीच. एमडी ड्रग्ज, या सगळ्या गोष्टी, चरस, गांजा, एमडी ड्रग्ज कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत तुम्ही पोहोचवलं, तर त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवला. कॉलेजची मुलं, शाळेची मुलं, प्राध्यापक, मोठमोठी विचारवंत त्यावेळेस आमच्या मोर्चामध्ये. कायद्याचा बाले किल्ला आहे ना, हा आमच्यामुळं आलेला आहे, तुमच्यामुळं नाही. सगळे गुंड तुमच्याकडे आहे, तुम्ही पोचताय, बॉडीगार्ड घेऊन म्हणून फिरताय. तुम्ही आम्हाला सांगू नका आम्ही काय करायचं, तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा. आणि मला खात्री आहे 92 पासून तर आतापर्यंत तुम्ही तो चिल्या मिल्या घेऊन फिरता ना, त्यांना राजकीय जन्म मी दिलेला आहे. ते चुगलीखोर तुमच्याकडे फिरतात ना, त्यांना राजकीय जन्म आम्ही दिला. मला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही. पाहिजे तिन्ही उमेदवार तुम्ही बघून घ्या, सुशिक्षित आहे, प्रभागातली जाण आहे, याच्या अगोदर प्रभागाचं नेतृत्व केलेलं, चुगल्या कोणाच्या केलेल्या नाही. काही झालं की बाईला फोन कर, काही झालं की बाबाला फोन कर, काही झालं का आईला सांग, काही झालं का बाबाला सांग. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता बंद करा. फक्त 4 दिवस बाकी आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपण शांततेच्या मार्गाने ही निवडणूक पुढे नेऊ. आणि 100% तुम्हाला सांगतो, या गणपतीच्या मंदिरासमोर सगळ्यात जास्ती मतांनी नाशिकमध्ये आपण निवडून येणार. आणि तिन्ही उमेदवार सर्वात जास्ती मतांनी निवडून येणार. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जाणार. गेली 15 दिवस, महिनाभर सगळ्या महिला फिरतायत. आपली 4थी फेरी आहे, ते अजून प्रभागात पोहोचले नाही, ते बाईच्याच मागे फिरत राहतात. आणि बाई मिटिंगा घेतली, या या या. बाई आपल्याला 16 तारखेला निकाल लागल्यानंतर कळत, आपण जरा दमानी घ्या. आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की त्या गोष्टीकडे लक्ष करू नका. फक्त पेटवायचं काम करताय आणि आपण हिजवायचं काम करतो. विकासाच्या मार्गाने आपण जाऊया. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमलात. वैद्यनगरच्या बाबतीत तर काय बोलायचं, पवार काकांनी सांगितलंय, पहाटे 5ला 6ला 4ला आम्ही जायचं, त्यावेळेस इथं पाणी यायचं.
त्याच बाईचा राजकीय जन्म बी नव्हता. इथं प्रचाराला आले आणि तुम्ही चाल का, शेवटी बाई लांब राहतात ना गुजरातला, त्याच तिकडे होता ते. आणि म्हणून आमचं नाव घेऊ नका. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. आम्ही शांततेपणे लोकांकडे मत मागतोय. तुम्ही मत मागा. ज्या जनतेला पटेल ते तुम्हाला देतील मत किंवा आम्हाला मत देतील. आमचं काम बघ सांगताय, आम्ही भाषण करत नाही. म्हणून मी या सगळ्यांना सांगितलं तर भाषण करायची वेळ नाही, लोकांना विनंती करायची वेळ. मी तुम्हाला सगळ्या वैद्यनगर आणि सगळ्या प्रभागातील मतदारांना शब्द देतो की तुमच्या विश्वासाला कुठे तडा जाऊन देणार नाही. तुम्ही माझ्या तिन्ही प्रभागातल्या उमेदवारांना मताच्या रूपाने आशीर्वाद द्या, एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकूणच प्रभाग 15 मध्ये शिवसेना ठाकरे गटाचा प्रचार जोर पकडताना दिसत असून आगामी निवडणुकीत राजकीय रंगत अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. न्यूज 24 महाराष्ट्र, नाशिक.